हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज ना तुम्हाला मी 4:30 नंतरचं जे माझं रुटीन आहे, म्हणजे दुपारच्या नंतरचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. किती सारे कामं असतात झोपेपर्यंत. आज हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल सुद्धा. तर बघा, या आठवड्यामध्ये ना मुसळधार पाऊस होता. त्यानंतर 2 दिवसानंतर इथे कडक असं ऊनसुद्धा पडलेलं होतं. सूर्यसुद्धा पश्चिमेकडे वळलेला होता आणि काही मासिक अडचणीमुळे मी देवपूजा वगैरे करू शकले नाही. आज होती एकादशी, म्हणजे भागवती एकादशी आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये पकडत असतो आणि आज तुळशीचे लग्नसुद्धा सुरू झालेले होते. आज मला खरं तर तुळशीचं लग्न हे पहिल्याच दिवशी लावायचं होतं, पण तुळशीच्या विवाहाचा सुद्धा व्हिडिओ नक्कीच ह्या 2 दिवसामध्ये येईल आणि मी तुळशीचं लग्नसुद्धा लावणार आहे. तुम्हीसुद्धा तुळशीचे लग्न येत्या ना 4 दिवसामध्ये लावू शकता. म्हणजेच एकादशीपासून ते आपल्याला त्रिपुरा पौर्णिमा जी असते ना तोपर्यंत तुलसी विवाह करता येत असतो, त्यानंतर समाप्ती होत असते. तर इथे ना माझं आज फराळामध्ये आहे भगर आणि आमटी. 4:30 वाजलेले होते. सकाळपासून मी काहीही खाल्लेलं नव्हतं. तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघू शकता की किती सारा सुकून गेलेला होता. त्याचबरोबर विवानला आत्ताच भेळ करून दिलेली होती, पण मुलांना ना असं काहीतरी नवीन करतीये म्हटल्यावर त्यांनासुद्धा करायचं असतं. तर माझा मुलगा ना बऱ्यापैकी मला मदत करत असतो प्रत्येक कामामध्ये. आणि काय होतं, तुम्ही जर ना मुलांना तुमच्या कामामध्ये जर थोडंसं मदत करायला बोलवलं ना, तर त्यांचा स्क्रीन टाईमसुद्धा खूप जास्त कमी होतो आणि त्यांचा ब्रेनसुद्धा चालत असतो अशा ॲक्टिव्हिटी वगैरे केलेल्या, घरातल्या कामांमध्ये मदत. तर इथे आमटीसुद्धा रेडी होती. आणि सगळ्यात जास्त कंटाळवाणं काम म्हणजे मला कधीच भांडे लावावेसेच वाटत नाही. मी भांडे वगैरे घासायलासुद्धा मला जास्त आवडत नाही. कपडे मला धुवायला आणि कपड्यांच्या घड्या घालायला ते आवडतं, पण भांडे घासणे आणि भांडे लावणे हे माझं न आवडतं काम आहे. पण इकडे भगर आमटी होती तोपर्यंत मी इथे भांडे लावून घेते, कारण ना पोटामध्ये जर काही नसेल ना तर कामाची चुटकीसरशी होत असतात आणि एकदा जर आपण जेवण वगैरे केलं तर मग आळस येत असतो. तर बघा, उपवास तर मला एकटीलाच आहे, पण इथं माझे छोटे बाळं म्हणजे आहोसुद्धा आणि माझा मुलगासुद्धा इथे भगर आमटी माझ्यासोबत खात होते. आणि त्याचबरोबर आज ना T20 मॅचसुद्धा होती, तर ते सुद्धा बघत होते आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत बघायला लागले. कारण मॅच असल्यावर तर टी व्हीचं रिमोट ते त्यांच्याकडेच असतं. त्यानंतर बघा, एवढा सारा पसारा झालेला होता. कोण म्हणतं की दुपारच्या वेळात बायकांना बिलकुलच काही कामं नसतात. तर बघा, काहीही जरी खायला केलं ना, थोडं तरी सगळं किचन ओटा भरून जातो भांड्यांनी वगैरे. आणि आता झाडझूड करायची वेळसुद्धा होती. भांडे वगैरे घासून घेतले. त्यानंतर बघा, सोफ्याचे जे कव्हर असतात ना, सतत मुलं खाली पाडतात आणि त्यावर त्यांनी जर काही खाल्लं तर लगेचच त्याच्यावर सुद्धा सांडून ठेवतात. इथे ना चांगलं त्याला मी छान स्वच्छ करून घेतले. त्याबरोबर जो टीपॉय आहे ते सुद्धा मी इथे स्वच्छ करून घेतला. आणि मुलं आलेले होते इथे टेरेसवर खेळायला जाऊ का म्हणून विचारायला, पण मी त्यांना नाही म्हटलं, कारण मुलं टेरेसवर जर गेले तर खाली पडायची सुद्धा भीती असते. तर बघा, एवढे सारे चॉकलेट्स खाल्लेले होते. मुलांना होतं आज संडेची सुट्टी, त्यामुळे एवढे सारे चॉकलेट्सचे रॅपर, त्याचे फ्रेंड्ससुद्धा आलेले होते विवान आणि विरूचे. ते सुद्धा खेळत होते आणि इथे मध्ये-मध्ये करत होते. तर बघा, पोर्चमध्ये ना एवढ्या साऱ्या चपलांना मी सतत उचलून ठेवत असते आणि सतत ते तिथेच काढतात. तर बघा, स्वच्छ केल्यानंतर किती सुटसुटीत आणि प्रसन्न वाटते. आणि हा ना कॉर्नर माझ्या सगळ्यात जास्त आवडीचा आहे, हा बाल्कनीचा. अजून मला काही कुंडा वगैरे आणायच्या आहेत, ते सुद्धा तुमच्यासोबत मी ब्लॉग नक्कीच शेअर करेल. तर माझी प्लांट ना खूप हेल्दी झालेले आहे. अधूनमधून ना त्यांना पाऊस वगैरे पडला तर मी पावसाच्या पाण्यामध्ये सुद्धा ठेवते. त्याचबरोबर ऊन पडलं तर कोवळं-कोवळं ऊनसुद्धा देते. तर संध्याकाळची वेळ झालेली होती बघ. आणि माझा मुलगा विवान दिवा वगैरे लावत असतो. जेव्हाही मला प्रॉब्लेम असतो ना, तेव्हाच तो सगळे घरातले दिवे वगैरे, बाहेरचे तुळशीजवळचे सगळे दिवे तो लावत असतो. कोण म्हणतं की मुलगीच हे सगळे कामं करत असते. मुलांना जर आपण शिकवलं ना, हे सुद्धा ते कामं आनंदाने आपण जर करून घेतलं तर ते करत असतात. तर किती सुंदर आणि प्रसन्न असं वाटत होतं संध्याकाळच्या वेळेला. त्यानंतर ना माझी तयारी वगैरे केली. थोडीशी बाहेर जायचं होतं. तर कशासाठी जाते ते सुद्धा सांगते. तर मला ना बऱ्याच दिवसापासून शूज घ्यायचा होता आणि आता हिवाळासुद्धा लागतो, तर पाय वगैरेसुद्धा खूप जास्त खराब होतात. त्यामुळे मला शूज बघायचा आहे. तर चला, इथे आलेलो होतो एका शॉपवर. तर तिथे अगोदर गेलो ना तर काहीच गर्दी नव्हती आणि तिथं भरपूर व्हेरायटी होत्या शूजमध्ये, सँडलमध्ये. पण मला शूजच बघायचा होता आणि आम्ही जेव्हा गेलो ना तर खूप जास्त गर्दी झालेली होती. तर इथे बघत होते आणि मी आणि वीरूच दोघेच जणे होतो, कारण आहो गेलेले होते प्रेस आणायला. तर
तोपर्यंत मी बघत होते कोणता शूज मला चांगला दिसतो. मी एवढी काही जास्त कन्फ्यूज झालेली होती तिथे, कोणता घेऊ आणि कोणता नाही. आणि प्रत्येक शूज ना आवडतच होता. तर चला शूज घेतला आणि घरी निघाले. घरी आल्यावर तुम्हाला दाखवते की कुठला शूज घेतलेला होता. विरूलासुद्धा शूज घ्यायचा होता, तर विरूसुद्धा तिथे रडत होता, पण त्याला काही शूज घेतला नाही कारण त्याच्याकडे सँडल, क्रॉक्स आणि चप्पल भरपूर होत्या. तर इथे प्रेससुद्धा आणलेली होती. प्रेसची वायर खराब झालेली होती आणि आता रेग्युलर मुलांच्या स्कूलसुद्धा ओपन झाला, तर प्रेस ही लागते. तर बघा विरू तुम्हाला दाखवतोय कुठला शूज घेतलेला आहे. तर तिथे मी घालून बघितला होता एक शूज, तो आवडलेला होता, कम्फर्टेबल वाटत होता म्हणून हा घेतलेला आहे. थोडासा पिस्ता कलरमध्ये शूज. तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा नक्कीच कमेंट करून तुम्ही मला सांगा. आणि विरूसुद्धा इथे ट्राय करतो, मी सुद्धा तिथेसुद्धा ट्राय केला आणि घरी आल्यावरसुद्धा बघत होते की कम्फर्टेबल आहे की नाही. तर त्याचबरोबर येता येता दूधसुद्धा घेतलेलं होतं, तर ते सुद्धा तापवून ठेवते कारण साय छान येते. आपण 1-2 वेळा बंद आणि सुरू केला गॅस तर छान दुधावर साय येत असते. तर अशा प्रकारे माझं हे रुटीन होतं. कोण म्हणतं की बायकांना खूप कमी काम राहतं संध्याकाळच्या वेळेला, तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमधून समजलंच असेल की किती सारे कामं हे एकाच वेळेला करावं लागतात. तर असं होतं माझं आज रुटीन. तुम्हाला जर आवडलं असेल माझा हा ब्लॉग, तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय. जय गजानन.